ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू सॉन्ग वरती बीट टू बीट सॉन्ग वरती व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओ सॉन्ग कोणतं आपलं आहे तुम्हाला आपल्या समोर आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. सॉन्ग ते एकदम जबरदस्त आहे, प्लस मिक्स आहे आणि बीट टू बीट आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाहीये मित्रांनो, लक्षात राहू द्या. कारण आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये 2 सिक्रेट ट्रिक सांगितले, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो जबरदस्त होतोय मित्रांनो. त्या जर तुम्ही ट्रिक मिस केल्या तर तुमचा जो व्हिडिओ आहे ते ॲक्युरेट आणि बरोबर होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाहीये, स्टेप विसरायचे नाहीयेत. ओके, सोबत आजच्या व्हिडिओ आपण जितकं मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेला आहे, प्रिसेट तर नाहीये बट मटेरियल यूज केलेला आहे. मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचं काय त्याचा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल एकदम फ्री मध्ये जॉईन होऊ शकता. सोबत जे आपले कॅपकट, अलर्ट मोशन असे वेगवेगळे प्रीमियर ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा आपण फ्री मध्ये देत असतो, तिथून जाऊन फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झाला, सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट, आपण ते एआयचे चॅनल उघडलेलं आहे मित्रांनो. खूप जण काय फक्त व्हिडिओ बघतायत, सबस्क्राईब तर काय करत नाही. टेलिग्रामवर सुद्धा टाकलं होतं की याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मला तर वाटत नाही कोणाचा इंटरेस्ट दिसतोय म्हणून, बट काय प्रॉब्लेम नाही, आपण दमादम ते सुद्धा अचीव्ह करूयात, काय प्रॉब्लेम नाही. जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी संपूर्ण वॉच करा, थोडा स्किप करू नका. तर चला मित्रांनो, कुठला वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला जो फोन आहे तर त्या फोनच्या आपण मेन स्क्रीनवरती आलेलो आहेत, होम टॅबवरती आलेलो आहे मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनवरती करणार आहोत. एकदम बीट टू बीट व्हिडिओ आहे, व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची गाईज. सिंपल, आता कॅपकट प्रो जर तुमच्याकडे नसेल ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. आणखी आता व्हीपीएन प्ले स्टोरवरती जाऊन कोणतं पण व्हीपीएन डाउनलोड करून घ्या, त्याला यूज करू शकता व्हीपीएनला. आता मी घेतोय पॉक्सी व्हीपीएन. आता पॉक्सी व्हीपीएन म्हणल्यावर मला काय दुसरं व्हीपीएन कनेक्ट करायची गरज नाही, मी पॉक्सी व्हीपीएन माझं काम भागते. ओके, आता माझं व्हीपीएन आहे ते व्हीपीएन मी ऑलरेडी कनेक्ट करून ठेवलेलं आहे, कारण त्याला एक ॲड येते. ॲड बघायला एक 20 ते 30 सेकंद आहेत. काही विषयाने पझल पण येते, एखाद्या वेळेस पझल सॉल्व्ह केलं की 10 सेकंदामध्ये आपलं जिकडे तिकडे होऊन जातं. ओके, आता आपल्याला कॅपकट प्रो ओपन करायचं आहे. अशा प्रकारे काही इंटरफेस आपल्याला बघायला मिळणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे एक तुम्हाला 12 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल, बीटचा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार कुठं? हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. मटेरियल व्हिडिओ आहे हा. ओके, याची जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची गाईज. व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओचा, ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, आता अशा प्रकारे सॉन्ग आहे, या सॉन्गवरती क्लिक करायचं, बीटवरती यायचं आहे. आणि गाईज बीटवरती आल्यानंतर काय करायचं, आता बीट याला ॲड करायचे. आता आपला पहिला बीट असणार आहे ही, ही जे आपला बीटचं नाव आहे ही बघा, अशा प्रकारे बीट हा आपला बीट असणार. ओके, तर थोडं समोर यायचं आपल्याला. इथं एक सेकंड बीट असणार आहे, ही बघा इथं अशा प्रकारे ते सेकंड बीट आहे, इथं थर्ड बीट आहे. आता छोटे मोठे बीट आहेत मित्रांनो, त्यामुळे लक्ष देऊन बीट ॲड करा, म्हणजे नंतर वाद व्हायला नको. हे बघा इथंच आहे लगे, आणि इथं एक असेल जवळपास सेकंड थर्ड. ओके, ही बघा थर्ड तर नाही बट सेकंडच आहे. इथं रिपीट बघत वाटलं तर ही बघा इथे एक, इथे एक आहे, इथंच डबल दिसते मला घोटाळा काहीतरी. ही इथं एक, इथे एक बघा, थोडं समोर यायचं आहे, इथं लगेच इथं एक, लगेच इथं एक. ओके, ही बघा ही आपले बीट आहेत. तर काहीच आपण बीट घेऊयात ॲड करून एकदम फास्टमध्ये, कारण कसं झालं थोडा आजचा व्हिडिओ लेट झाला आहे, दुसरा विषय काय नाही काहीच, व्हिडिओ थोडा लेट झाल्यामुळे प्रॉब्लेम येईल असं वाटायला. ही बघा
इकडं आता मोठे मोठे तिकडे काय प्रॉब्लेम नाही भेटला आपल्या. हे इकडं तर यात आपले जे बीट आहे ते बीट आपण अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत. ओके, आता काय करायचं, हा जो वरचा व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते रिप्लेस ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती यायचं आहे. आता तुमचा जो काही फोटो असेल तर ते फोटो ॲड करून घ्या मित्रांनो. मी एक फोटो ॲड करून घेतो. आता विषय काय करायचा गाईज, तर मल्टिपल फोटो ॲड करा, म्हणजे वेगवेगळे एकाच फोटोवरती करू नका. माझ्यापाशी टाईम नव्हता म्हणून मी मल्टिपल फोटो ॲड केलेले नाही आहेत, नाहीतर मी मल्टिपलच फोटो ॲड करणार होतो. आता काय करा, फोटो स्प्लिट करून घ्या. जर मी आता फोटो तुम्हाला दाखवत बसतो स्प्लिट करायची कशी काय करायची. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, व्हिडिओ मोठा झाला तर पुन्हा नंतर आणखीन आपल्यालाच प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे पटापट घ्या तुम्ही हे करून, आणि डायरेक्ट तुम्हाला इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचे तेच दाखवतो मी. ओके, तर काय आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारचा आपला मेन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, आता सिंपल काय करायचं, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती यायचे, बॉडी इफेक्टमध्ये येऊच नका, ॲनिमेशनवरती या. ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोवरती यायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता काय करायचं आहे, तर डिस्टोर्ट राईट लेफ्ट कुठपर्यंत ॲड करायचं तुम्हाला सांगतो. डायरेक्ट समोर यायचं आपल्याला, राईट लेफ्ट ॲड करतच यायचं. हे बघा, एक 7-7.5 सेकंदापाशी या, 7.30 सेकंदापाशी. बघ इथे 15 फूट काय आहे ते 7, हो दोघाच्या मध्ये ते 7 आणि 8च्या मध्ये. ओके, अशा प्रकारे या. हे बघ इथं एक पॉईंट आहे 7.5 सेकंद म्हणून, इथंच येऊन इथपर्यंत लेफ्ट राईट इफेक्ट ॲड करायचा आहे. आता याच्या समोर या फोटोच्या जो आपला मेन इफेक्ट आहे तिथे ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, कॉम्बो इनवरती यायचं, रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, या रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट ॲड करायचा. हा इफेक्ट तुम्हाला मिळणार, आपला सर्च करावा लागेल तेव्हाच मिळते हा इफेक्ट, रॉक नावाचा, रॉक हॉरिझॉन्टली. ओके, समोर यायचं, आता ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती यायचं, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, एक वेव एम्प्लिफिकर काय ते इफेक्ट ॲड करून घ्या, एम्प्लिफिकेशन काय आहे ते. समोर यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, इतकं केलं. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, झूम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन एक स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. इथे एक चुकून काहीतरी राहिले वाटते, कट करून टाकूयात आपण, इथं असेल. लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, 3D कार्ड 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं एंडिंगच्या. सिम्पल इतके आपले ॲनिमेशन आहेत तर ते आपण ॲड केलेत. बॅकला यायचं आहे, आता इफेक्ट ॲड करूया. स्टार्टिंग पाशीच या, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, पार्टीवरती यायचं आहे, एक स्ट्रोब नावाचं इफेक्ट आहे, स्ट्रोब नावाचं इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्या व्हिडिओच्या, हा एंडिंगपर्यंत वाढवायचं आहे. खाली यायचं आहे. मग आता परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, एक थ्रोब नावाचं इफेक्ट ॲड करा. थ्रोब नावाचं इफेक्ट आहे, ची लेंथ काय करायची, एक 15 फूट म्हणजे 7.5 सेकंदापर्यंत ठेवून घ्या. ओके, आता काय करायचं, एक बॉडी इफेक्टवरती यायचं, स्टार्टिंगला येऊन ट्रेनिंगवरती यायचं. तुम्हाला ट्रेनिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, टेक्नॉलॉजी 3 नावाचा. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. याची लेंथ एक 15 फूट इतकीच ठेवून घ्या, 7.5 सेकंदापर्यंत. परत यायचे स्टार्टिंगपाशी बॉडी इफेक्टवरती यायचं, ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे, ऑप्टिकल स्कॅन. याची लेंथ इतकी ठेवून घ्या, एक 3 सेकंदापर्यंत. ओके, सिम्पल. आता काय करायचं, आता याच्या समोर यायचं आहे 7.5 सेकंदापाशी. काय करायचं, आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं, ग्लुईंग लाईन्सवरती यायचं, मेकॅनिकल नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे गाईज. मेकॅनिकलची लेंथ 2, 3, 4 फोटोपर्यंत ठेवायची. समोरचा फोटो ॲड करायचा आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ग्लुईंग लाईन्सवरती यायचं, हिल फायर नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लेंथ एक 3 फोटो इतकी ठेवा. ओके, समोर यायचं आहे, परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, फॉल्टी स्क्रीन काहीतरी हा इफेक्ट हा ॲड करायचा. फॉल्टी स्क्रीन काय ते माझ्या पण लक्षात येत नाही. हा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ एंडिंगपर्यंत ठेवा. आणि काय करायचं आहे, 11.5 सेकंदापाशी या,
परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. इथे एक इफेक्ट आहे बघा, गेट्रोमॅटिक केमोट्रिक लेन्स नावाचं काहीतरी आहे. तर हा इफेक्ट ॲड करा. हा इफेक्ट तुमच्यासुद्धा ओळखीचा आहे, काही विषय नाही. ओके, तर इतकं आपण इफेक्ट ट्रान्झॅक्शन ॲड केले. आता इफेक्ट आणि ॲनिमेशन ॲड केले, ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं, लाईटवरती यायचं आहे. ओके, लाईटवरती ब्लँच नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. हा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ 0.1 सेकंड ठेवा. ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. आपला जो इफेक्ट आहे सगळ्या कट्सला जाऊन बसणार आहे, जिथपर्यंत बसतो तेवढा. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. आता व्हिडिओ जास्त काय अवघड नव्हता. आपल्याला काय करायचं, आता व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करायचं. त्यासाठी वर एक्सपोर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार आहे गाईज. तर सिंपल मित्रांनो व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ आणूयात. तर भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.